आणि हे ग्रीन हाऊस आहे कलकत्ता पानाचं. या ठिकाणी आपण पाहू शकता की हे कलकत्ता पान आहे, अत्यंत उत्कृष्ट असा पानमळा या ठिकाणी आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ही जी झाडं आहेत ही वरपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर ही झाडं आता 15 फूट 17 फुटापर्यंत ही उंच वाढलेली आहेत. आणि ही झाडं वाढलेली आहेत. आता मार्च महिना चालू आहे. आता तुम्ही पाहू शकता की बरीचशी पानं छोटी छोटी व्हायला लागलेली आहेत. याचं कारण आहे, ज्यावेळेस झाड खूप जास्त उंच वाढतं त्यावेळेस याची पानाची क्वालिटी डाऊन होते आणि ही क्वालिटी पुढच्या वर्षी आणखी चांगली येण्यासाठी याच्यामध्ये एक प्रॅक्टिस केली जाते, ज्याला म्हणतो आपण चुंबळ बांधणं. आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं हे पानमाळ्याची वेल उतरली जातात आणि याची चुंबळ बांधली जाते. आता हा जो वेल आहे हा आपण प्रत्यक्षपणे काढणार आहोत आणि याची चुंबळ कशी करायची हे बघूया. आता हा वेल आपण इथून काढतोय. आता बघू शकता की गोल आकाराची चुंबळ आपण या ठिकाणी तयार करतोय. या ठिकाणी एक वेलला आपण गोल केलेलं आहे आणि गोल करून आपण या ठिकाणी असा मी वेल पकडणार आहे, कारण हा वेल आता पुढे चालणार आहे. आता हा वेल नव्यानं चालणार आहे, कारण हे जे चुंबळ केलेला वेल आहे, हा चुंबळ केलेला वेल हा आपण जमिनीमध्ये गाडणार आहेत अशा पद्धतीनं. आणि जमिनीत गाडल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला एरियर रूट्स आहेत. हेच रूट्स पुढे चलून डेव्हलप होतात. एक वेल आपण इकडे चढवलाय आणि दुसरा वेल आपण ह्याच्यावर चढवणार आहेत. तर या पद्धतीनं आपण हे चुंबळ प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता जुना आपल्याकडे एक वेल होता, परंतु आपण याचे दोन फांद्या तयार केलेल्या आहेत. एक फांदी या सपोर्टवर चालणार आहे, नवी फांदी म्हणून. हा जो वेल असेल हा पूर्णपणे नवा वेल म्हणून या ठिकाणी कार्यरत होणार आहे. आणि याचे जे पानं असणार आहेत हे अत्यंत दर्जेदार पानं आपल्याला पुढच्या वर्षी याच्यापासून उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. साधारणतः हे एक झाड आहे, हे ग्रीन हाऊस कंडिशन मध्ये साधारणतः 100 ते 150 पानं वर्षाला देणार आहे.